देवाकडे मागायचं आहे. जर महिनाभर आता उघडेल बघा विठाला 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 व्यक्ती दाखवायची म्हणजे नकोच ते त्यांनी लगेच म्हणणार मी डोळं दाखवून ऐकतो जाऊ द्या. त्यापेक्षा तुम्ही काही डोळं दाखवून ऐका असं मी गृहीत धरतो आणि पुढे चलतो. मुद्दा क्रमांक 1 देवाकडे मागायचा आहे. ज्यानं महिनाभर काम केले ना त्याला पगार मागण्याचा अधिकार आहे. ज्या रोजगाऱ्यानं, ज्या कष्टकऱ्यानं, ज्या मजुरानं एखाद्या शेतकऱ्याच्या 7 दिवस काम केले त्याला आज शुक्रवारच्या दिवशी पगार मागण्याचा अधिकार आहे. तसं गेले 7 दिवस आम्ही भगवान परमात्म्याचा नामघोष मग तो काकड्याच्या माध्यमातून असो, ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून असो, हरिपाठ असेल, कीर्तन असेल, जागर असेल, कुणी विणा घेतला असेल, कुणी टाळ घेतला असेल. ऐका सांगू तुम्हाला की इथला प्रसाद जरी खाल्ला ना तर ती देवाची सेवा आहे. बरं, इथला प्रसाद सुद्धा खाणं मामूली गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. इथला प्रसाद मिळण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. ह्या सेवा आमच्याकडून या 7 दिवसामध्ये झालेली आहेत आणि या सेवेच्या मोबदल्यामध्ये देवाकडे आम्हाला मागायचं आहे. चला आता उपप्रश्न असा आहे. मुद्दा सांगितला की देवाकडे आम्हाला मागायचं आहे. हे पुराण बोलला का रे? देवाकडे मागत असताना काय मागायचं आहे? होय, देवाकडे मागत असताना काय मागायचं? काय उत्तर आहे आपलं? ऐका, मुद्दा पहिला असा आहे. तुकोबराय म्हणतात देवाकडे काय मागायचं नाही. काही मागणे हे सोमनाथ भाऊ, देवाकडे काय मागायचं नाही हे तुकोबरायांचे मागणं आहे, म्हणणं आहे. आणि ऐका, तेच तुकोबराय देवाकडे मागणी मागतात. काय तुकोबराय, मी असं म्हणतो कुठली तरी एक बाजू सांगा ना. एक तर देवाकडे मागाय तरी सांगा, नसेल तर काही मागू नका असंही सांगा, असं तरी सांगा. पण नाही, तुकोबराय म्हणतात देवाकडे काही मागायचं नाही आणि तुकोबरायच म्हणतात देवाकडे मागितल्याशिवाय राहायचं नाही. विठाला विठाला मला दोन्ही मुद्दे पटवून द्यायचे. कारण तुकोबराय दोन्ही शब्दावर, दोन्ही एक मागणी आहे आणि एक मागायचं नाही, या दोन्ही शब्दावरती भर दिलेला आहे. या दोन्ही विषयाला हात तुकोबरायने घातलेला आहे. मग दोन्ही विषय मला पटवून दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. चला, देवाकडे काय मागायचं नाही. तुकोबराय म्हणतात माझ्या वंश परंपरेमध्ये 8 पिढ्या विश्वंभर बाबा पासून देवाला कुणी काय मागितलं नाही. देवाला काय मागितलं? माझ्या वडिलाची मिरासिका देवा, माझ्या वडिलाची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अगोदरचे 8वी पिढी आणि त्या 8व्या पिढीच्या संतांचं नाव आहे विश्वंभर बाबा. का की ज्या विश्वंभर बाबांसाठी पंढरपूरचा पांडुरंग स्वतः देहूला गेलेला आहे. विश्वंभर बाबांना वारी ज्यावेळेस होत नव्हती, चालणं होत नव्हतं, वारी पोच करायचं जमत नव्हतं, स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा देहूला गेले. देहूला कुणी गेलाय? इथं आनंदी देहू केले का? देहू आनंदीला गेलेला? वा, एक जण तरी गेलाय आपल्याला, चांगली गोष्ट आहे. माझी विनंती आहे तुम्हाला, देहू आनंदीला जावा. जायच्या अगोदर एकदा देहू आनंदीला जाऊन या. विठाला 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 विठाला.
देहूच्या मंदिरातली, पांडुरंगाच्या मंदिरातली जी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ना, ती घडवलेली नाही, नाही घडविला, नाही बैसविला नाही, मग स्वयंभू मूर्ती आहे. आणि हे जो तुम्हाला बघायचं असेल ना, तो तुम्हाला पहाटेच्या 4ला काकड्याला जावं लागेल. तिथं कुठं? देहूला. ज्यावेळेस ते पुजारी आंघोळ घालतात ना देवाला, त्यावेळेस ते तुम्हाला बघायला मिळेल. हा, अशी गुळगुळीत लोण्यासारखी मी स्वतः ते पाहिलेलं आहे. मी 8 दिवस तिथे आळंदीमध्ये देहूमध्ये राहिलेलो आहे. स्वयंभू मूर्ती आहे. हे विश्वंभर बाबांच्यासाठी देहूला गेलेली मूर्ती. आता त्याचा इतिहास खूप मोठा आहे. ते राणामध्ये आले, परत त्यांना ते गावानं वाजवत आलं, तो मला विषय सांगायचा नाही. देहूची मूर्ती हे स्वयंभू आहे, विश्वंभर बाबांच्यासाठी आलेली. ऐका, तर त्या विश्वंभर बाबांच्या पासून कुणीही काही मागितलं नाही, म्हणजे देवाला काय मागायचं नाही. आता हे सिद्ध झालं. पण ऐका, देवाला मागायचं नाही, पण काय मागायचं नाही. देवाला मागायचं आहे, पण काय मागायचं, असे 2 प्रश्न आहेत. देवाला काय मागायचं नाही? बरं, देवाला मागायचं नाही, काय मागायचं नाही? तर देवाला संसारातलं नाशवंत काहीच मागायचं नाही. आणि आपली अडचण अशी आहे, आपण नेमकं तेच मागतोय. आम्ही काय मागतोय देवाला? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. अरे वर्ष 2 वर्ष झाली मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न होऊन, या देवरच्याकडे जा, त्या देवरच्याकडे जा, या काकाकडे जा, त्या काकाकडे जा, या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. आम्हाला मी माझ्या मनात सांगत नाही. वाढावे संतान, आमची काय इच्छा आहे आमच्या संसारिकाची? वाढावे संतान, चला म्हणजे लेकरं बाळ व्हावी, ही आमची इच्छा आहे. बर, गृही व्हावे, गृही म्हणजे घरात धनधान्य, धन पैसा असावा, सोनं नाणं असावं आणि खायला धान्य असावं. हेची करी हाव संसारिक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे मागायला ज्याच्याकडे गेलाय ना, हे असलं कशाला मागताय? अरे आम्ही असे काहीतरी मागा, हे असलं मागू नका. कारण हे मागण्यावारी तुमचं पुण्य वाया घालवू नका. तुम्ही एखाद्या बँकेचं 10 लाख रुपये कर्ज काढले आणि ते कशासाठी काढले माहिती आहे का? मोठी पाईपलाईन करायची तुम्हाला, आठपडीच्या तळ्यात इथं आणण्यासाठी काढलेलं असेल. आता पैसे रक्कम हातात घेतली आणि ती रक्कम 10 लाख रुपये 50 जोडीदार गोळा केले आणि घरापत्री येताना कधी जर डुलतच येत असतील तर काढलेल्या रकमेचा योग्य उपयोग झाला का? कळतंय का? बघा, 10 लाख रुपये काढले, 50 जण मित्र जमवले आणि कुठे गेले? कीर्तनाला व पंढरपूरला आली आपल्या वारीला, डोंबल्याची वारी करतात. ऐका, 50 मित्र जमवून जर ती व्यसनासाठी पैसे खर्च करत असतील ते, तर काढलेल्या पैशाचा उपयोग चांगला झाला का? नाही. तसं तुम्ही आयुष्यात केलेल्या पुण्याचा उपयोग जर संसारातल्या नाशवंत गोष्टीसाठी जर तुम्ही त्या पुण्य खर्ची लावत असाल तर तुम्ही केलेलं पुण्य ते वाया गेलं. जर दारूसाठी 10 लाख रुपये वाया जर तुम्ही खर्चत असाल तर काढलेलं कर्ज वाया गेलं. तसं आयुष्यात केलेलं पुण्य जर संसाराच्या गोष्टीसाठी वापरलं तर ते पुण्य वाया गेलं. तुकोबाराय म्हणतात, ते मागू नका. विठाला विठाला